नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अत्यंत स्वादिष्ट आणि खूप हेल्दी असणारे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एका नारळाचं खोबरं काढून घेतलेलं आहे, जे की फ्रेश आहे. आणि आता हे खोबरं मी व्यवस्थित किसून घेते. तर इथे तुम्ही कमी जास्त नारळ घेऊ शकता. इथे खोबरं किसून झालेलं आहे. आता आपण उकड काढण्यासाठी पीठ बनवून घेऊया. तर सर्वात प्रथम मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मळून घेतलेल्या पिठाला थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात. आता इथे मी वेलची बारीक करून घेतलेली आहे. आता मोदकाचं स्टफिंग बनवण्यासाठी 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत. त्याचसोबत थोडेसे काजू घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्सरमध्ये पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचं आहे. मोदकाचं सारण बनवण्यासाठी कढईत तूप गरम करत ठेवल्यानंतर यामध्ये किसलेलं खोबरं आणि किसलेला गूळ एकत्र करून चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे स्टफिंग गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आता यामध्ये मी वेलची पावडर आणि त्याचसोबत जे ड्रायफ्रूट्स होते बारीक केलेले ते यामध्ये टाकून घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आपल्या इथे स्टफिंग रेडी झालेलं आहे. कणकेला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर आता मोदक बनवण्यासाठी इथे मी आधीच गोळे करून घेते, जेणेकरून माझे मोदक पटपट होतील. आता इथे गोळा व्यवस्थित पिठामध्ये डीप करून आपल्याला तो पातळ लाटायचा आहे. इथे पातळच लाटून घ्यायचं, जेणेकरून मोदक खाताना तो व्यवस्थित लागेल. आता स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पारी करून घ्यायची आहे. तुम्हाला माझ्यापेक्षाही सुंदर पाऱ्या येत असतील. तर इथे व्यवस्थित हळूहळूपणे मोदक लॉक करून घ्यायचा आहे. तर इथे मोदक थोडा गोल गोल फिरवून इथे पूर्णपणे तो मिटवून घ्यायचा आहे. आणि थोडंसं मी इथे वरती टोक काढलेलं आहे. तर इथे मोदक बनवून रेडी झालेला आहे. त्यानंतर मी बाकीचे मोदकही बनवून घेतले आणि आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. आता मोदक स्टीम करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यावरती चाळण घ्यायची आहे आणि चाळणीला थोडंफार तेल लावून घ्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला मोदक ठेवून द्यायचे आहेत. चाळणीमध्ये जेवढे बसेल तेवढे मोदक ठेवल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपण याला स्टीम करून घेऊ. तर 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता मोदक इथे आपले तयार झालेले आहेत. एकदम स्वादिष्ट झाले होते. जर तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल तर ही व्हिडिओ पाहून नक्की तुम्ही ट्राय करा. अत्यंत सोपे आहेत आणि आता गणेशोत्सव पण येतच आहे, त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच प्रॅक्टिस करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायला आवडेल. तोपर्यंत बाय, टेक केअर.